नाव शीतल श्यामसुंदर भाजीपाले आहे. मुक्काम पोस्ट सावरला, तहसील पवनी, जिल्हा भंडारा. महाराज ग्रामगीतेत म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. त्याचप्रमाणे दुसरे सूत्र आहे की जिच्या हाती स्वयंपाकाची दोरी ती आरोग्याची सुधारी. यासाठी आपल्या स्वयंपाकातील सर्वात खतरनाक व विषारी म्हणजे हे जर्मन ॲल्युमिनियमचे भांडे काढून त्याऐवजी चांगले आरोग्यदायी मातीचे व लोखंडाचे भांडे आणावे लागतील. मातीमध्ये 18 प्रकारचे सूक्ष्म तत्व म्हणजेच मायक्रो एलिमेंट असतात, म्हणून जेवण स्वादिष्ट बनते. मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण लवकर पचते व भरपूर वेळपर्यंत चांगले राहते आणि आपण निरोगी जीवन जगतो. दुसरा म्हणजे आपला सकाळचा चहा. आपल्या देशातून इंग्रज गेले परंतु त्यांचा चहा गेला नाही. आपला देश भारत आहे परंतु या देशातील भाषा इंग्रजी, शिक्षण इंग्रजी, कानून कायदे इंग्रजी व लोकांचा दिमागही इंग्रजी झाला आहे. मग दही, दूध, ताक, तूप नष्ट होऊन आपल्या गायी कत्तलखान्यात जाणार नाही तर काय होणार आहे? हा चहा काही ओरिजिनल ग्रीन टी नाही, उलट याचे दुष्परिणाम आहेत. चहामुळे भूक मरते, शुगर वाढते, ऍसिडिटी वाढते. म्हणून आपण या चहाला कायमचा रामराम केला पाहिजे. या चहाऐवजी आपण गूळ, तुळशी, आले, गवती चहा, हळदीचा काढा घेतला पाहिजे. काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व कोरोना सारख्या भयानक परिस्थितीत आपले संरक्षण होते. बरं, या चहासाठी काय लागते? गूळ, तुळशी, आले, हळद, गवती चहा हे आपल्या घरी पिकते, परंतु चहा साखर आपल्या घरी पिकत नाही. आपण या चहामुळे आपला सर्व पैसा कंपनीत पाठवतो. आपण सकाळी उठल्यापासून मंजन, साबून, निरमा ते सकाळच्या चाय पासून ते झोपेच्या अगरबत्तीपर्यंत आपला सर्व पैसा कंपनी कारखान्यांमध्ये पाठवतो. ही लूट थांबली पाहिजे व आपल्या देशाला लुटणाऱ्या इंग्रजांचा व इथून जाताना सर्व पालकांनी व मुलामुलींनी संकल्प केला पाहिजे की आपल्या देशाला लुटणाऱ्या इंग्रजांचा चहा बंद केला पाहिजे. त्यामुळे आपला गाव वाचेल आणि गाव वाचेल तर देश वाचेल. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा हे स्वप्न पूर्ण होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे बंद करते. नेक्स्ट